रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ यंदा 12 एप्रिल 2025 शनिवार या दिवशी आलेली आहे हनुमान जयंती। या दिवशी आपण काही नियमांचं पालन अवश्य करायचं आहे। महिलांनी कोणत्या चुका करू नये किंवा हनुमान जयंतीची आपण पूजा करत असताना किंवा हनुमान जयंतीच्या दिवशी कोणत्या चुका महिला व पुरुष कोणीही करू नये अशी बरीचशी माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। हनुमंतांना महादेव 11वा रुद्र अवतार असल्याचं म्हटलं जातं आणि ते प्रभू श्री रामाचे उत्कट भक्त आहेत। हनुमानजींचा जन्म वानर जातीमध्ये झाला। त्यांच्या आईचं नाव अंजना म्हणजे अंजनी आणि वडील वानरराज केसरी असे आहेत। त्यामुळे त्यांना अंजनाय आणि केसरी नंदन या नावाने देखील ओळखलं जातं। सूर्याच्या वरातून सुवर्ण निर्मी सुमेरू येथे केसरीचे राज्य होते। त्यांची अतिसुंदर अंजना नावाची स्त्री होती। एकदा अंजना आणि शुची स्नान करून सुंदर वस्त्राभूषण परिधान केले। त्यावेळी पवनदेवाने त्यांच्या कर्णरंध्रात दाखल होऊन आश्वस्त केले की आपणा सूर्य अग्नी आणि सुवर्णासारखा तेजस्वी वेदज्ञाता महाबली पुत्र प्राप्त होईल आणि तसेच घडले। अंजनाच्या पोटी हनुमानांचा जन्म झाला। 2 प्रहरानंतर सूर्योदय होताच त्याला भूक लागली। आई फळ घेण्यास गेली तर इकडे लाल वर्णाच्या सूर्याला फळ समजून हनुमानाने त्याला धरण्यासाठी आकाशामध्ये उडी मारली। त्या दिवशी अमावस्या असल्यामुळे सूर्याचा ग्रास करण्यासाठी राहू आला होता, परंतु हनुमानाला दुसरा राहू समजून त्याने पळ काढला। तेव्हा इंद्राने हनुमानाने वज्रप्रहार केला आणि त्यांची हनुवटी वक्र झाली। तेव्हापासूनच ते हनुमान म्हणून ओळखले जातात। इंद्राच्या या दृष्टपणाला शिक्षा देण्यासाठी पवनदेवाने प्राणांचे वायू संचलन थांबवले। तेव्हा ब्रह्मादी सर्व देवतांनी हनुमानास वर दिले। ब्रह्मानी अमितायू, इंद्राने वज्राने पराभूत न होण्याचा, सूर्याने आपल्या शतांश तेजयुक्त आणि संपूर्ण शास्त्रतज्ञ असण्याचा, वरुणाने पाश आणि पाण्यापासून अभय राहण्याचा, यमाने यमदंडाने अवघ्य आणि पाशाने नष्ट न होण्याचा, कुबेराने शत्रुमर्दिनी गदाने निशंक राहण्याचा, शंकराने प्रमत्य आणि अजय योद्धांवर विजय प्राप्त करण्याचा आणि विश्वकर्माने मयद्वारे निर्मित सर्व प्रकारचे दुर्बोध्य आणि असह्य अस्त्र शस्त्र व यंत्रादीने काहीही क्षती न होण्याचं वर दिलं। या सर्व प्रकारच्या वर प्राप्तीमुळे हनुमान यांना अमित पराक्रम केले जे जगप्रसिद्ध आहे। हनुमान असे देवता आहेत जे आजही पृथ्वीवर विराजमान आहेत। भक्तांचे संकट दूर करणारे दैवत म्हणून ते ओळखले जातात। म्हणूनच हनुमानाला संकट मोचन असं देखील म्हटलं जातं। हनुमानजी 8 सिद्धी आणि 9 निधीचे दाता आहेत। मान्यतेनुसार जे भक्त हनुमानांची पूजा करतात त्यांना हनुमानासह राम, शिवजी आणि शनिदेवाची कृपा प्राप्त होते। शनीची 7.5 आणि महादशेने पीडित लोकांनी हनुमानांची पूजा केल्यास त्यांना समस्यांपासून आराम मिळतो। शास्त्रानुसार महिला देखील हनुमानांची पूजा करतात त्यासाठी, परंतु महिलांना पूजेचे काही नियम आहेत। शास्त्रानुसार हनुमान प्रत्येक स्त्रीला आईच्या रूपात पाहतात, म्हणून स्त्रियाने त्यांच्यापुढे नतमस्तक व्हावे असे त्यांना वाटत नाही, तर ते स्वतः स्त्रियांसमोर डोके ठेवतात। असं की असलं तरी महिलांनी काही नियमांचं पालन करून हनुमानांची सेवा व आशीर्वाद मिळवू शकतात। श्रीराम भक्त हनुमानांची पूजा करताना महिलांनी कोणत्याही परिस्थितीत हनुमानांच्या मूर्तीला प्रतिमेला हात लावू नये, दुरूनच हात जोडून घ्यावा आणि दिवा लावावा। याशिवाय नैवेद्य द्यायचा असेल तर ते साहित्य पुजाऱ्यांकडे द्यावे। महिलांनी हनुमानांना काहीही अर्पण करायचं असेल तर त्या वस्तू हनुमानजींच्या मूर्तीसमोर ठेवू शकता, परंतु त्याला स्पर्श करू नये, कारण की हनुमान हे बाळ ब्रह्मचारी आहे, तर त्या ब्रह्मचारी रूपामध्ये त्यांना स्पर्श करणं हे महिलांनी योग्य नाही, कारण की महिलांनी स्पर्श करू नये। यासाठी महिलांनी मूर्तीला किंवा जी हनुमान मंदिरामध्ये मूर्ती असेल मूर्तीला किंवा फोटोला तुम्हाला स्पर्श करायचं नाही। तुम्ही दुरूनच लाल रंगाचं फूल अर्पण करू शकता, नैवेद्य दाखवू शकता, धूप आरती देखील करू शकता। स्त्रियांनी हनुमानांच्या वीरूपाची पूजा करू नये। वीरूप म्हणजे काय तर अशी मूर्ती किंवा चित्र ज्यामध्ये हनुमानांच्या शौर्याचे दर्शन होते, जसे की हनुमान पर्वत घेऊन जात आहेत किंवा हनुमान खांद्यावर गदा घेऊन आहेत। त्याऐवजी महिलांनी नेहमी हनुमानांच्या दास रूपाची पूजा करावी। दास रूप म्हणजे काय तर हनुमानची शांत मुद्रेत बसलेली प्रतिमा, अशा स्वरूपाची पूजा महिलांनी केली तरी सुद्धा चालते। त्यामुळे महिलांना हनुमानांचा आशीर्वाद मिळू शकतो। धार्मिक मान्यतेनुसार देवी देवतांच्या मूर्तीवरती जल अर्पण करणे हे संस्कार मानले जातात। जल अर्पण करून पूजेला सुरुवात होते, परंतु महिलांनी लक्षात ठेवा की हनुमानांना जल अर्पण करू नये, तसेच वस्त्र देखील अर्पण करू नये। स्त्रियांनी हनुमानांचे कोणत्याही प्रकारचे लांब अनुष्ठान करू नयेत। मासिक धर्माच्या वेळी हनुमानांशी संबंधित कोणतीही पूजा करू नये। महिलांनी बजरंग बाण याचा पाठ करू नये। बघा, हनुमान चालीसा जी आहे तर ती महिला वाचू शकतात। हनुमानांच्या पूजे धर्मानुसार महिलांसाठी नियम असले तरी देखील महिला हनुमान चालीसाचे किंवा सुंदरकांडाचे पाठ करू शकतात,
परंतु महिला ज्या आहे तर त्यांनी जी बजरंग बाण आहे तर त्याचं मात्र पाठ तुम्हाला करायचा नाही, कारण की बजरंग बाणाचा पाठ त्या केला जातो तर तो फक्त भगवान श्री हनुमान आहे तर त्यांचं जे वीर रूप असतं तर ते वीर रूप जे आहे तर ते बजरंग बाणामध्ये त्याची स्तुती केलेली आहे आणि हनुमान चालिसामध्ये बजरंग बलीचे जे दास रूप आहे तर त्याची पूजा केली जाते। त्यासाठी तुम्ही महिलांनी दास रूपाची पूजा करावी म्हणून तुम्ही हनुमान चालिसाचा पाठ करू शकता, परंतु बजरंग बाणाचा पाठ आपल्याला करायचं नाही। तसेच महिलांनी हनुमानाला सिंदूर अर्पण करू नये। हनुमान जयंतीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र कोणी देखील परिधान करू नये। या दिवशी मद्यपान, धूम्रपान किंवा मांसाहाराचं सेवन चुकून देखील करायचं नाही। हनुमान जयंतीच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे। पूजेदरम्यान मनात कामुक विचार येऊ देऊ नका। मंगळवारी किंवा शनिवारी किंवा हनुमान जयंतीच्या दिवशी मांस व दारूचे सेवन करू नका। भगवान हनुमानांच्या पूजेमध्ये फक्त लाल रंगाच्या फुलाचा वापर करावा। हनुमानांची पूजा सकाळी आणि संध्याकाळी केली जाते। शास्त्रानुसार मंदिरामध्ये हनुमानांची पूजा करण्यापूर्वी महिलांनी स्वच्छतेची काळजी घ्यावी। अंघोळ करून स्वच्छ कपडे घालूनच त्यांनी मंदिरामध्ये दर्शनासाठी जावे। मासिक पाळीच्या दरम्यान आपल्याला हनुमान मंदिरामध्ये जायचं नाही किंवा पूजा देखील करायचं नाही। शास्त्रानुसार मंदिरात हनुमानांची पूजा करताना महिला आणि पुरुषांनी पूर्ण भक्ती आणि भक्तीनेच पूजा करायची आहे। जर तुमच्या मनामध्ये विश्वास खरा नसेल तर तुम्हाला त्याचे आशीर्वाद कधीच मिळणार नाहीत। काही प्रतिमेमध्ये हनुमान पंचमुखी स्वरूपात दाखवले जातात। अशी आख्यायिका आहे की अहिरावणाचा अंत करण्यासाठी हनुमानाने त्यांचे दिव्य रूप धारण केले होते, ज्यामध्ये त्यांचे 5 चेहरे प्रकट झाले होते। वास्तुशास्त्रानुसार हनुमानांची अशी प्रतिमा आणि मूर्ती घरात ठेवल्याने सर्व दिशांचे वास्तुदोष दूर होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते। घरातील बेडरूममध्ये कधीही हनुमानांचे चित्र लावू नये। हनुमानांनी सूर्याची कन्या सुवर्णचला हिच्यासोबत विवाह केला होता, पण हनुमान गृहस्थ जीवनात कधीच राहिले नाहीत, म्हणून हनुमानास बाल ब्रह्मचारी असं म्हटलं जातं। ब्रह्मचारी असल्याने गृहस्थांनी बेडरूममध्ये हनुमानांचा प्रतिमा किंवा फोटो चुकून देखील लावू नये। हनुमान जयंतीच्या दिवशी चुकूनही केस किंवा दाढी करू नये। या दिवशी पार्लरमध्ये देखील जाऊ नये किंवा केस कापू नये, यासाठी स्त्रियांनी देखील काळजी घ्यायची आहे। याशिवाय या दिवशी मीठ खरेदी करू नये। या दिवशी चप्पल देखील खरेदी करू नये, त्यामुळे देखील आपल्या घरामध्ये दारिद्र्य येते। हनुमानांची पूजा करताना पांढरे किंवा काळे कपडे घालू नये, याऐवजी तुम्ही लाल, भगवे किंवा पिवळे कपडे घाला। जर तुमच्या कुटुंबातील कोणाचा मृत्यू झाला असेल, सुतक चालू असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी उपवास किंवा पूजा करू नका। त्याऐवजी घरी राहून तुम्ही मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसाचे मनोमन पठण करू शकता। हनुमानांची पाद्य सेवा करू नये, कारण की ते स्वतःला रामाचा सेवक समजतात। पाद्य पूजा करायची असेल तर भगवान श्रीरामांच्या पादुकांची करा। हनुमानांची पूजा करून त्यांना हरभऱ्याची डाळ, गूळ याशिवाय बुंदीचे लाडू तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता। हनुमान जयंतीच्या दिवशी मिठाचं सेवन देखील केलं जात नाही। तसेच ज्या वस्तूंचं तुम्हाला दान करायचं आहे त्यामध्ये देखील मीठ नसेल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। या काही नियमांचं पालन करून हनुमानांची पूजा केली तर नक्कीच तुमच्यावर ते प्रसन्न होतील आणि शुभ आशीर्वाद देतील। आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय श्रीराम।